नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे 5 मार्च आणि आजचा ब्लॉग बघू शकता तुम्ही. आज सकाळी सकाळी मी हे कारले म्हणजे कालच आणले होते मी भाजीसाठी. तर कारले हे चिरून घेतले आणि याला मीठ लावून ठेवून दिलं. सकाळी सकाळी हेच काम केलेलं होतं. तन्वी प्रतीक शाळेत गेल्याच्या नंतर तन्वी प्रतीकला मी बटाट्याची भाजी आणि चपाती दिली होती टिफिनमध्ये. आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं किराणा आणण्यासाठी. तर मग स्वयंपाक आमचा म्हणजे आईचा बाबाचा माझा राहिला होता. हे कारले चिरून याला मस्तपैकी मीठ लावून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मला जायचं होतं किराणा आणायसाठी. तर मग बघू शकता तुम्ही, चहा केला, आईला दिला, मी घेतला. बिस्किटचे 2 पॅकेट आणले, आईला दिलं. एक पुडा मी खाल्ला छोटा आणि आईला दिला एक. आणि असं प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे. हे बघू शकता, खरकटं पाणी मी असं जमा करत असते आणि ते बाहेर फेकत असते. बघू शकता, हे असं मी सामान घेतलेलं आहे. काही किराण्याचं हे 2 महिन्याचं मी सामान घेत असते किराण्याचं. तर बघू शकता, मग तिकडून आल्यानंतर स्वयंपाक काही केला नाही. 1 वाजला होता मला यायसाठी. तर मग हे कचोरी आणि ते आणलं होतं मी समोसे. तर त्याचा नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर मग काही कोणाला म्हणजे आई बाबाला मला जेवायचं नव्हतं. तर मग जेवायचं नव्हतं, मग संध्याकाळीच मी डायरेक्ट बनवलं होतं जेवण. हे असे दाणे भाजून घेतले होते, दाण्याची आमटी, खिचडी असं मी बनवलं होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये. म्हटलं तुमच्यासोबत चला म्हटलं शेअर करू ब्लॉग. तर आज किराणा वगैरे आणला होता, तुम्हाला तर माहीतच आहे ते, तर मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. हे बघू शकता, अशी मी करत असते दाण्याची आमटी. हे आधी बारीक करून घेतले दाणे भाजून आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून मस्तपैकी असं पेस्ट बारीक करून घेतली त्याची. आणि हे कारले आपले राहिलेलेच आहेत सकाळचे, काही होत नाही याला. आता मी याची भाजी उद्या बनवणार आहे, म्हणजे 6 मार्चला. आणि आज ते मी त्याची भाजी बनवली नाही तरी ते चांगलेच राहतात, कारण की मीठ लावून ठेवलेलं आहे म्हणून. आणि तसे कारले केले तर काही बिलकुलही कडू होत नाही. आणि बघू शकता, अशी दाण्याची आमटी करते मी साधी सोपी आणि खिचडीसोबत, साध्या खिचडीसोबत मस्तपैकी मस्त छान लागते. मला तर काही आवडत नाही, मला तेल मिरचीचं आवडते खिचडीसोबत. आणि बाबाला, आईला आणि तन्वीला खूप आवडते दाण्याची आमटी आणि प्रतीकला मला तेल मिरचीच पाहिजे असते. तर असा होता आजचा जेवणाचा बेत. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.